चला, आज पाहूया भारताच्या ऊर्जा संक्रमणामागे कोणत्या प्रमुख संस्था काम करतात. ही एक बरीच गुंतागुंतीची सिस्टम आहे, पण चला सोप्या भाषेत समजून घेऊया. तर देशभरात या कामासाठी मुख्यत्वे 3 संस्था आहेत, अगदी महत्वाच्या. या एजन्सी राष्ट्रीय आणि राज्य दोन्ही स्तरांवर काम करतात. आता प्रत्येकाची भूमिका पाहूया. सगळ्यात आधी बघूया नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालय म्हणजे MNRE. MNREचं मुख्य लक्ष नवीकरणीय ऊर्जेवर आहे. हे आपल्या भविष्यासाठी खूप महत्वाचं आहे. म्हणजे देशाची एनर्जी पॉलिसी ठरवण्याचं मोठं काम हीच एजन्सी करते. पुढची एजन्सी आहे ऊर्जा कार्यक्षमता ब्युरो किंवा सोप्या भाषेत BEE. BEचं मुख्य काम ऊर्जा वाचवणं आहे आणि हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे देशातला ऊर्जेचा वापर स्मार्ट व्हावा आणि अपव्यय टाळावा, हे BEE बघतं. आणि शेवटी राज्य पातळीवरची संस्था महाराष्ट्र ऊर्जा विकास एजन्सी म्हणजेच MEDA. आता बघा, MNRE आणि BEE देश पातळीवर काम करतात, तर मेडा फक्त महाराष्ट्रात. ही एजन्सी राष्ट्रीय धोरणांना प्रत्यक्ष प्रकल्पांमधून जमिनीवर आणण्याचं काम करते. पण मग या तिन्ही संस्था एकत्र मिळून धोरणं कशी राबवतात, चला पाहूया. या तक्त्यात स्पष्ट दिसतंय की प्रत्येकाची भूमिका वेगळी असली तरी त्या एकमेकांना मदत करतात. म्हणजे बघा, राष्ट्रीय ध्येय कसं राज्यस्तरावर प्रत्यक्ष कृतीत उतरतं. तर एक शाश्वत भविष्य घडवण्यासाठी अशी एक मजबूत संस्थात्मक रचना खूप गरजेची आहे. ही रचना तर आहे, पण भारताच्या ऊर्जा भविष्यासाठी यापुढचं मोठं पाऊल काय असेल,